नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे। सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक विकासाबद्दल बोलू शकत नाही असे ते म्हणाले। त्यांनी विकास हाच निवडणुकीचा खरा मुद्दा असल्याचेही स्पष्ट केले। भावनिक मुद्दे उकरून विकासाचा अजेंडा बनवला असल्याचा प्रयत्न त्यांनी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत विकासाचा अनुभव नसलेले लोक दिशाहीन असल्याचेही त्यांनी सांगितले। वेळ द्या। निवडणूक आयोगाने काय आधार घेऊन निवडणूक आयोगाकडे वेळ मागितली याबद्दल मला माहिती नाही, पण साधारण फरवरी महिन्यामध्ये 12वीच्या 10वीच्या परीक्षा असतात आणि आत्ता एवढ्या मोठ्या निवडणुकीचा टप्पा पार पडल्यानंतर काही वेळ आयोगाला लागत असेल। बजेट सेशन आहे, त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ ऑफिसर्स आहे किंवा निवडणुकीचा एवढा मोठा मॅनपॉवर आहे, अधिकारी वर्ग आहेत। त्यामुळं निवडणूक आयोगाने मात्र कुठल्या मुद्द्यावर आहे तसेही ओबीसीच्या आरक्षणाचा एक किळा अजूनही सुप्रीम कोर्टमध्ये आहे। एखाद वेळी राज्याच्या पूर्णच निवडणुका घ्यायच्या असतील तर 21 जानेवारी जी डेट दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने, त्या डेटलाही मला वाटतं ओबीसीच्या आरक्षण जे 50% वर गेलं त्याबद्दलही समजा काही निर्णय येणार असेल किंवा आम्ही त्या ठिकाणी सरकारची बाजू मांडणार आहोत। मला असं वाटतं की आयोगाने कुठल्या विषय मांडला हे जरा त्यांचं ॲफिडेविट चेक करावं लागेल किंवा मी मागेच सांगितल्याप्रमाणे भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करून मतदानाची प्रक्रियेमध्ये विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे। पण राजसाहेब किंवा उद्धवजींना मी वारंवार सांगतो, ते चुकतायत, त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकतायत, प्रचाराचा फोकस चुकतायत। या पद्धतीने त्यांनी खूप वेळा मतदान मागितलं, काही भेटलं नाही। आता डेव्हलपमेंटवर बोललं तरच मतदान मिळतं। मी लहान आहे या सिस्टीममध्ये, मी काही राजसाहेबाला किंवा उद्धवजीला सल्ला देणार नाही, पण त्यांची पार्टी किंचित होत चालली। याचं कारण असं आहे, प्रचाराचा दिशा चुकताय, त्यांनी निवडलेले विषय चुकतायत, त्यांनी निवडलेली प्रक्रिया चुकतायत आणि म्हणूनच त्यांची अधोगती होत आहे। मला असं वाटतं अजून पुन्हा त्यांना मुंबईच्या निवडणुकीमध्ये त्यांची अधोगती, पक्षाची अधोगती पाहायला मिळेल, कारण ते निवडणूक भरकवतात आहे। निवडणूक ही अशी विकासाच्या मुद्द्यावर चालणार आहे आणि लोकांनाही माहिती आहे की डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे, देवेंद्र म्हणजे डेव्हलपमेंट आहे। त्यामुळं लोक आता या अशा विषयाला घेऊन मतदान करणार नाही। राज ठाकरे असं म्हणाले की मराठी माणसासाठी मुंबईची ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया।